चालू झालेला असल्यामुळे सर्वत्र साप बाहेर पडत आहेत. त्याच्यामुळे घ्यावयाची काळजी. घराच्या बाहेर पडताना रात्रीच्या वेळी हातात बॅटरी किंवा बूट घालून फिरा. आणि सध्या जास्त करून धामण आणि नाग जातीचे साप आपल्याला बघायला भेटतील, ते पण जुळे. असे साप पाहिल्यानंतर घाबरून न जाता, मी आत्ता कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितले, एका ठिकाणी या धामण जातीचे 2 जुळे निघले होते. तर त्या घरातले सगळेच लोक खूप पॅनिक झाले, खूप घाबरले. लहान मुलगी तर अक्षरशः रडत होती. तर अशा सिच्युएशनला घाबरून जायचं काय नाही आहे. साप तो लांब दिसतोय तुम्हाला, तो काय डायरेक्ट तुमच्यावर येऊन काय अटॅक करत नाही. त्याच्यामुळे फक्त लक्ष ठेवा आणि जवळील सर्पमित्राला कॉल करा, तर येऊन त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जाते. आणि मी सुद्धा माझ्या स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे. शिक्रापूर परिसराच्या आसपास जेवढी काही गावं असतील, वस्त्या असतील, वाड्या असतील, या सर्व परिसरामध्ये मी स्नेक पकडण्याचं काम करते. या व्हिडिओवरती मी नंबर दिलेला आहे. या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. अजून काय माहिती पाहिजे नसेल तरीसुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि साप दिसल्यानंतर न घाबरता मला बिनधास्त कॉल करा, मी लगेच येऊन तो साप रेस्क्यू करेन. ओके. आणि साप पकडण्याचे आपण कुठलेही पैसे घेणार नाही आहे, पैसे घेतही नाही आहे. तर तुम्ही न घाबरता, न काही करता मला कॉल करा, मी येऊन नक्कीच तो